सोसती उन्हाचे वळ. मी 12वीत असताना आत्यानं आईला विचारलं होतं, उर्मिलाला आमच्या मुलाला देणार का? मला दोघींचाही राग आला. मला खूप शिकायचं होतं आणि तसं ठरवलं होतं, पण नकळत ही जबाबदारी माझ्यावर आली. कॉलेज असायचं 10 ते 6, प्रॅक्टिकलला उभं राहायचं, घरी 7-8 जणांचा स्वयंपाक, भेटायला येणाऱ्यांचा लोंढा. आई वडिलांनी इतकी माणसं जोडली होती की ती सगळी माणसं घरी यायची. मी संध्याकाळी कॉलेजवरून घरी यायचे. वडिलांनी घेतलेली सायकल माझ्याकडे होती. त्या सायकलवरून पायंडल मारताना उंचीमुळे माझा पायही पुरायचा नाही, तरीही मी तशीच मेटाकुटीने मारत न्यायचे. प्रॅक्टिकलला उभं राहून अक्षरशः पाय दुखायचे. घरी आलं की लगेच कामाला झुंपून घ्यावं लागायचं. 1 महिना वडील दवाखान्यात असल्यामुळे बाहेरचं सामान वगैरे आणणं ही सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आली. जानेवारी ते एप्रिलपर्यंत कसाबसा दवाखाना आणि परीक्षा पार पडली. पास होऊन मी 2nd इयरला गेले. आई घरी आली होती, पण ती एका पायानं अपंग होऊनच. ती सगळी कामं बसून करायची. तिच्या पायाची जखम बरी झाली नव्हती. मग तिचं ड्रेसिंग करणं, तेवढ्यापुरतं काम करून ती स्वतःच सगळं करायची. या सगळ्यामध्ये पहिल्या वर्षाच्या माझ्या अभ्यासावर परिणाम झाला. मी BScच्या 3ऱ्या वर्षाला असताना आत्याचा मुलगा राजेंद्र, त्याचा छोटासा अपघात झाला. त्याचं गाव परांडा. त्यांनाही इथं सोलापुरात ॲडमिट केलं होतं. परांड्याला पुन्हा ये जा करण्याऐवजी उपचारासाठी आईनं त्यांना आमच्या घरीच ठेवून घेतलं होतं. 15-20 दिवस राहिले. त्यावेळेस मला त्यांचा स्वभाव लक्षात आला. माझ्यासारखाच खूप हळवा, जीवाला जीव देणारा स्वभाव होता. तेव्हा त्यांनाही स्थळं बघायला सुरुवात झाली होती आणि आमच्याही घरी माझे मोठे काका माझ्या लग्नाची घाई करत बसले होते. बस झालं आता उर्मिलाचं शिक्षण, तिचं लग्न करून टाकू, शिकायचं तर परत शिकेल असं ते म्हणायचे. सगळ्या चुलत बहिणींची 15व्या-16व्या वर्षी लग्न झाली होती. घरात कोणीच असं इतक्या उशिरापर्यंत बिन लग्नाचं नव्हतं. त्याचवेळी परांड्याची जी आत्या होती ती मला म्हणाली, घरात खूप काम करतेस ग, आईची काळजी करू नकोस हं, आम्ही बघतो आईला. जरा बदल म्हणून माझ्या मुलीकडे शिरूरला जाऊन ये. मी आत्याची 2 मुलं मिळून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांना मी आणि माझा स्वभाव आवडला. मी केलेले कष्ट, शिक्षणाची धडपड आणि प्रेमळ स्वभाव हे त्यांनी जवळून पाहिलं होतं. मग त्यावेळी त्याचा विचार सुरू झाला, बाहेर स्थळं बघण्याऐवजी माझ्या भावाशीच का लग्न करत नाही असं आत्याची मुलगी म्हणाली. त्यावेळी आत्याचा मुलगा म्हणजे आत्ता माझे जे मिस्टर आहेत ते म्हणाले, मी कमी शिकलेला, ती जास्त शिकलेली, तिला आपल्या अशा तालुक्याच्या गावाला देतील का? घरी आईचं दुखणं होतं. आईला सोडून मी जाऊच शकत नव्हते. त्यात अशी सगळी परिस्थिती होती. माझी एक चुलत बहीण मुंबईला दिली होती. तिचे मिस्टर चांगल्या नोकरीला होते, पण तिला तिचे सासरचे 3-3 वर्ष माहेरीच पाठवायचे नाहीत. माझ्या दुसऱ्या चुलत बहिणीचंही असंच होतं. तिलाही कौटुंबिक त्रास होता. ते पाहून अशा वेळी वाटायचं लग्न हा जुगार आहे. 15 मिनिटाच्या बघण्याच्या कार्यक्रमावरून कसं ठरवायचं? अनोळखी माणूस कसा आहे, कोण आहे हे कसं कळणार? आपल्या कुटुंबाला तर माझी खूप गरज आहे. माहेरी आईकडे नाही पाठवलं, नाही जाऊ दिलं तर कसं व्हायचं? तसं हे परांडा गाव 2 तासाच्या अंतरावर आहे. अचानक यायचं झालं तरीही लगेच सोलापूर गाठता येईल असं मला वाटलं. आईजवळ राहता येईल, शिक्षणाचीही कशी तरी तडजोड करता येईल. शिरूरला आत्याच्या मुलीकडे गेल्यावर व आमच्या घरी ॲक्सिडेंटच्या वेळी राहायला असताना जवळून पाहिल्यामुळे आत्याच्या मुलाचा स्वभाव मला खूप आवडला आणि मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग राजेंद्रशी माझं लग्न झालं. माझ्या वडिलांनाही वाटत होतं कुठेतरी चांगलं मोठं स्थळ बघून द्यावं. आईचीही तशीच इच्छा होती, कारण त्यांनी गरिबीतून, हाल अपेक्षातून दिवस काढले होते. अशाच आपल्या माणसात कुठेतरी लग्न व्हावं असं त्यांना वाटायचं. हा मी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, चुकीचा नव्हता हे आज माझ्या आयुष्याच्या या प्रवासात मला वेळोवेळी जाणवतं. आज मी जे काही आहे ते त्यांच्या सहकार्यामुळे. आता मी विचार करते की नवरा इंजिनियर किंवा अधिकारी असता तर जगाला सांगायला प्रतिष्ठित पदाचा नवरा आहे एवढंच झालं असतं. पण आज माझ्या मुलांची आई म्हणून त्यांना घडवण्यात त्यांचं जे सहकार्य आहे, आम्ही दोघांनी घेतलेल्या कष्टानं जे आज मिळवलंय ते मिळू शकलं नसतं. तसं आज मानसीची आई म्हणून जेवढ्या अभिमानानं मिरवते तो लौकिक मला माझ्या नवऱ्यामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे मिळाला. त्याहीपेक्षा आज मी ज्या कर्णबधीर मुलांना शिकवते
त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी सुखात नांदते. मानसीला शिकवता शिकवता मी जे जे काही शिकले ते या गरीब मुलांना देताना मला माझं सुख भेटत जातं आणि मला वाटतं की दुसऱ्यांच्या सुखातच आपलं सुख असतं. 17 डिसेंबर 1988ला माझं लग्न झालं. मी जेव्हा सासरी परांड्याला गेले, 2-3 वर्षांनी माझा भाऊ समीरचंही लवकर लग्न झालं, कारण घरी माणसांची गरज होती. त्याचं सगळं करण्यात वेळ जायचा. 2-4 महिन्यातून मला व आईला भेटावंसं वाटेल तेव्हा मी माहेरी यायचे. परांड्याला आमचं 19 माणसांचं एकत्र कुटुंब होतं. सासूबाई, सासरे, सासऱ्यांचे 2 भाऊ, माझे पती आणि त्यांचे 2 भाऊ, अशी 6 गडी माणसं. आम्ही 5 बायका, एका सासऱ्यांना 5 मुलं, दुसऱ्या सासऱ्यांना 3 मुली आणि सोबत 1 आजी. मोठ्या वाड्यात हे कुटुंब राहायचं. माझे सासरे बऱ्यापैकी श्रीमंत होते. त्यांच्याही 2 काकांसोबत एकत्र कुटुंब असल्यामुळे वेगवेगळे व्यवसाय होते. कोणीही कसलाही हिशेब न ठेवल्यामुळं कोण किती आणि कुठे पैसे खर्च करतो काहीच समजायचं नाही. माझे पती सासऱ्यांच्या आरतीच्या व्यवसायात मदत करायचे. शेतीही खूप होती. अधूनमधून शेतीकडे लक्ष द्यायचे आणि साईड बिझनेस म्हणून पूर्णपणे कर्ज काढून त्यांनी ट्रक घेतला होता. सासऱ्यांकडे मुबलक पैसे असतानाही त्यांनी ट्रक घेताना काहीही पैसे दिले नाही. ट्रक घेऊन सोलापुरातल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला तो भाड्याने लावला. अधूनमधून 15 दिवसातून हिशेब घ्यायला हे सोलापूरला जायचे, पण ड्रायव्हर लोक काहीही हाती लागू देत नव्हते. कशाचीही खोटी बिलं दाखवून खर्च झाला किंवा गाडीला भाडंच मिळालं नाही असं सांगायचे. त्यामुळे हप्ते भरण्यासाठी पैसे शिल्लकच राहायचे नाही. ड्रायव्हर लुबाडतात हे पाहून ट्रान्सपोर्ट ऑफिसवालेही 3 वर्षानंतर म्हणाले, इकडून ट्रक न्या, नाही तर तुम्हीच इकडे शिफ्ट व्हा. सासऱ्यांना त्यासंबंधी हे बोलले तर सासरे म्हणाले, मी काहीही पैसे देणार नाही. तुला जिकडे जायचं आहे तिकडे मार्ग मोकळा आहे. आता इतकी मोठी समस्या निर्माण झाली की जावं तर एकत्र कुटुंबातून सोडून जावं लागणार, न जावं तर ट्रकचं लोन फिटणार नाही. तिथे परांड्यात तिथल्या आरतीच्या व्यवसायासाठी झटून स्वतःचा 1 रुपया असा शिल्लक राहिला नव्हता. मग पुढे मुलाला शाळेत घालायचं, काही दवाखाना वगैरे खर्च करायचा म्हटला तर प्रत्येक वेळी ह्यांना वडिलांना पैसे मागावे लागायचे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला सोलापूरला शिफ्ट होण्याचा निर्णय घ्यावा लागला, स्वकष्टाचं मिळवण्यासाठी. नाही तर तिथं राहून काहीच करता आलं नसतं. उलट एके दिवशी रस्त्यावरच यावं लागलं असतं. दागिने म्हणून जे बँकेत पैसे भरले होते त्यात फक्त व्याजच भागलं होतं, मुद्दल तसंच राहिलं. त्यामुळे खाजगी फायनान्सकडून 25,000 रुपये व्याजाने कर्ज काढून मुद्दलातील काही रक्कम भरली. या फायनान्सच्या कर्जामुळे रोजचा 100 रुपयाचा हप्ता सुरू झाला. सासऱ्यांची मदत नाही. ड्रायव्हरनी मनमानी कारभार करून लुबाडल्यामुळे आमची अशी अवस्था झाली. त्याची शिक्षा आम्हाला सहन करावी लागली. शून्यातून सगळं निर्माण करावं लागलं होतं, पण स्वतःचं घर उभं करताना कितीही अडचणी आल्या तरी त्याचा आनंदच असतो. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यापेक्षा आपण आपले हातपाय हलवून मिळवलेलं केव्हाही चांगलं. सोलापुरात अशा पद्धतीने जम बसवत होता. हे तिथल्या तिथे एक ट्रक ट्रान्सपोर्टचं काम पाहायचे. इथलं बघता बघता 1 वर्ष संपलं, तेही आम्हाला कळलं नाही. त्या दरम्यान आई मला म्हणाली, निखिल आता जरा मोठा झाला आहे. एका मुलावर थांबण्याऐवजी तू आणखीन 1 मूल होऊ द्यावं. मी जवळ असल्यामुळे तुला सोयीचं होईल. उद्या हे घर बदललं, लांब गेलीस तर माझ्या पायामुळे तुझ्याकडे मला येऊ शकता येणार नाही. मलाही मुलीची खूप इच्छा व हौस होती, पण पती माझे त्यासाठी तयार नव्हते. ते म्हणाले, 1 मुलगा आहे बस झालं. आधीच आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे. माझ्या मनात दुसरं मूल व्हावं असं मला खूप वाटायचं. त्यातल्या त्यात मुलीबद्दल प्रबळ इच्छा निर्माण होत होती. मग मी माझ्या पतीचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मानसीचा जन्म निखिल 2.5 वर्षाचा असताना झाला. मानसीच्या वेळी मी प्रेग्नेंट असताना खूप मानसिक व आर्थिक तणावाखाली होते. सासरे अधूनमधून पैसे मागायचे. माझ्या आईवडिलांचं नाव खराब होऊ नये, त्यांच्या संस्काराला बाधा होऊ नये आणि सासूबाईंचे सगळे 7 भाऊ म्हणजे माझे काकांचेही गैरसमज होऊ नये यासाठी मी सगळं गप्प राहून सहन करीत होते. अनंत अडचणी असताना ते जेवढे काही पैसे मागतील ते आम्ही द्यायचो. खरं तर त्यांच्याकडे तेव्हा अमाप पैसा होता, तरी पण आमच्याकडे ते पैसे मागायचे.
10 नोव्हेंबर 1993 या दिवशी म्हणजे बसू बारसाच्या दिवशी मानसीचा जन्म झाला, मुलगी झाली म्हणून मला फार आनंद झाला. माझी दृढ इच्छा पूर्ण झाली.